हरिः ॐ श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं मेवमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जौनुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही द्रौपदीला भीमसेनाले संभाषण पळईत रशिलीची कीचकाक वदी कोरका म्हणून सांगचाक द्रौपदी मध्यरात्री कोणके कळना नशी भीमसेना निदलेले ते रनपा कुडा लागचे कुडांतो तो निधून असता तर यायल्या आणि भीमसेनाक पुराई सांगतती आणि म्हणता म्हाका ही गत येवच्या ती सांगता दुःशासनानं अपमान केल्ले ताजे नंतर जयद्रथान अपमान केल्ले आता हो म्हाका अपमान करता पुरजनाला अपमान बघूका वयला आयल्या म्हणजे हांव खंचकी जन्मांत कसकी सकळ दोष कोर नसो का भीमा म्हणता नाही मे मिगल सणपणे रे हांव कसले कसकी एक विपरीत अपराध कोर नसो का दिसता नानतलं रे तुम्ही पांडुले पुत्र 5 जन तुंगेल 5 जनाले बायल पट्टमहिष्याम राजाधिराज म्हणून नाव घेतील द्रुपदाल धुव आजी सुदेशनेल परिचारिक जाऊन इतली दुरवस्थ पावनी म्हणून आत म्हाका अपमान जल्ब वपास ये अपमान ये दुःख कुरुवंशाकई पांचालवंशाकई जल्ल अपमान नाही मे इतक म्हळे हांव कुरुवंशाची सून पांचालवंशाची धुव म्हाका अपमान केला रे मिगल बामणांक मिगल भावंडांक पुरजन अपमान अन्नाक पुरजन अपमान केल्यावर इनमे सर्व बंधू बांधव एक नाही 2 नाही 5 जन विराधी वीर बामून सकड़ा सुनी आज हांव इतली दुःख भक्त म्हूण जाला रे कसल की एक होड अपराध मिगेल निमती जल्ला म्हणलेलं खंडित त्या फला निमती त्या अपराधा फला निमती म्हाका इतली दुस्थिती आयल्या मिगेल अवस्थ पळय हांव कशी आशिल्ली मिगेल शरीर पळय रानांत भोवन भोवन जल्ला पळय कसले चर्म सुकून गेला अशी जल्ला जल्लरी हांव मिगेल बामणाला न्ही कतीर म्हूण सांगून सैसून घेवन तुमगेल सेव करचे कतीर म्हूण सांगून तुमगेल ओटो हांव रानांत येयले म्हाका तें दुःख ना जाल्यार हे म्हाका प्रती एकल्यान अपमान करचे पळय म्हाका दुःख जायना मागीर भीमा आतां म्हाका खवच्या जेवच्या कसले उरना जाल्यार वनवासांतू हांव कितली संतोशार आशिल्लें पळय तितली संतोश म्हाका अज्ञातवासांत ना राणी जावन आसतना राजकुमार जावन आसतना द्रुपदाले ओट्टो आसतना भारी संतोशार आशिल्ली मागीर इंद्रप्रस्थ राणी जावन आसतना हांव संतोशारी आशिल्ली ताजे नंतर गे मागीर कश्टा सरमाळ सुरू जाल्यावर जेल्लो म्हाका आजी हांव एक प्रचारक जावन आसो ते जाल्यार ते मिगेल दैव ये मिगेल विधी ये म्हूण लेखून न्हू तस या म्हळ्यार वापास ते दुशासन जाल्लो जयद्रथ जाल्लो आतां की चक्कू खंयच्या रुपान म्हाका बाध दितो म्हूण ना म्हूण सांगता रस आनी सांगता की पळय पूड आनी मुखार कसं जत्ता म्हूण म्हणलेलें आमकां जीव शरिरींक कळलेल जल्लेल जररी आमी कसल कीच सम कोरून व्हरता आशिल्लीची न्ही मे भीमसेना जाल्यार पुराय दैवेची न्ही केदन कसल जत्ता खंयची मनशाल जिवनांत कसल संकश्ट येता कसल चूक येता कसलेय सांगू जायना पळय नानतल्यार तूं जवो युधिष्ठिर जवो अर्जुन जवो नकुल सहदेव जवो तुम्ही इंद्रप्रस्थांत कशी आशिल्लीची आज विराट रायाले आस्थानांत विंगड रितीरी सेवक जावन ना आमी आसची तशी सुदेशनेले दासी वर्गांत हांव मेळटा म्हूण म्हणलेले विशय आमकां गुप्त आशिल्ली की नवे तशें जावन एक मनशाल जिवनांत अनेक क्षणांत कसल जाता म्हूण सांगच्या कोणाच्यानी जायना म्हूण सांगून तशी इंद्रप्रस्थ आसतना तुम्ही मिगेल तोंड पळयल कुडले मिगेल मनांत कसलच मिगेल इच्छा कसले म्हूण सांगून अर्थ करून घेवन ती इच्छा कुडले नेरवेरसून सोडता आशिल्लीची आजी मिगेल अवस्थ कसत जाल्ली हांव साम्राज्ञी जावन आशिल्ली आजी सेवकी जावन आसन न्हय सुदेशनेक पळयल्यार म्हाका भंय जाता ही ताका म्हूण म्हळ्यार ती म्हाका आत्तां किचकाला घरा वस म्हूण सांगता की म्हूण म्हळ्यार भंय म्हाका इंद्रप्रस्थ आसतना हांव अरमने दुखून भायर येयल्या पुरो मिगेल सुत्तू मुत्तू कितली जन सेवकी येता आशिल्लीची आजी हांव सुदेशनेल दासी जावन तिगेल म्हाका मुखार भोंवची परिस्थिती आयली न्हय
आणि पुढे पळय आव कुंतीक सोळ्या विंगड एकल्यांकय गांध झोरोन दिनी कळवे मेग्गेल कतेरे हांव गांध झोरोन घेनी कित्या म्हळ्यार म्हाका मेगेल सेवकी करून दिता आशिल्लीची जाल्यार आजी पळय हांव नित्योची गांध झोरोन सुदेशने दिवका मेगेल हात जल्ला पळय कशी मेगेल पुढे पाय कशी हात पाय परे कशी शिले म्हणून पळयत खंय भीमसेन दोन्ही हातूय कशी कसो दडके येवन गेला म्हळ्यार घटघट्टी जाला त्या गांध झोरोन झोरोन कळवे ताका बेजार जाता कळवे आणि म्हणटकय भीमसेना म्हाका कुंती भिवची परिस्थिती येनी तुमकां भिवची परिस्थिती येनी कित्याक म्हळ्यार तुमी म्हाका भिवयनी म्हण येता कळ्ळें तसल कसले स्वभाव न्हय आशिल्लो तुमगेलो जाल्यार आजी हांव विराट रायाल येद्राक की विराट रायाल बैले येद्राकी दासी जावन आशिल्ली देखून कितली भिवका कळवे गांध चंदन पुरे झोरोन दितना त्या कश जल्ला समजायनी म्हणटकी म्हूण म्हळेले भैयारी हांव जीवन करतरस नमे कितली समजायनी म्हणटानी ते तिरस्कार केला म्हाका कितले दुःख जेतो गोतसवे भीमा म्हूण पुराय कितली तिका उडगास येयला ती मुगील कश्ट ते पुरे ती सांगतरस मागीर भीमा पटोवन धरतकी आनी सांगत की भीमा हांव देवतेल विशयान तो अपराध येद्दी बिनी केल्लें न्हय दिसता महत्तर अपराध केला दिसता देवाक कळवे न्हय नतलारी पळय असले परिस्थिती येयला पळय म्हाका वांचून आसुनूय मेल्ल्या वरीत मिगेल जीवन म्हणटना ताका भारी बेजार जातकय कळ्ळें तवय रडलोकय गळगळीची तिगेल हात धरून रडलोकय आनी सांगतकय वय द्रौपदी हांव बलिश्ट वय तूं मिगेले निमगेला वय जाल्यार मिगेले हे बाहुबलाक धिक्कार असो म्हूण म्हणटा मिगेले बाहुबल अर्जुनाल गांडीव नकुल सहदेवाल शस्त्र अस्त्र खंयचेय तुगेल रक्षणे आजी येनी म्हणटना आमी वांचूनी मेल्ल्या वरीची न्हय तूं आम्ही पुराय आसतना पांजन बामूण आसतना हे अरमनेन तूं सेवकी जावन जीवन करता न्हू तूं कळवे ताणें तुका पाय्यान मस्तितना हांव कशी बैसलो म्हूण तूं लेखून का कळवे हांव ताका थंयच दिश मारता आशिल्लो अण्णान म्हाका तळशिलेले बोट्टान मेगेल बोट धाडून न्हय लावन ताका थंय दिश मारता आशिल्लो एक क्षण भितर युद्ध शूर करका म्हूण म्हणलें मिगेल आलोचन आशिल्लें जाल्यार पळय हांव सिंहशी कोप्पिलो जाल्यार धर्मरायान म्हाका दोळ्यान सन्नी केलें म्हाका कळ्ळें कित्याक म्हूण म्हळ्यार पळय आतां आमी युद्ध केल्लें म्हूण जाल्यार आमी पांडव म्हूण म्हळ्यार तांकां कळूंक वेळ ना पळय तेच्यान हांवें न्हू तो बसका जालें जाल्यार म्हाका कसो न्ही संतोश जाला म्हूण लेखला वय की हांव निश्चिंतेरस सुकारस म्हूण लेखला ना म्हाका मस्त विशयान दुख्ख तुका आजी इतलें अपमान जाल्लें हें दुख्ख मान न्हय आमी राज्यभ्रश्ट जाल्ल्यांची कळवे आनीक कसो म्हूण म्हळ्यार म्हाका हांव एक प्रतिज्ञा केलेले दुर्योधन कर्ण शकुनी दुशासन हांकां पुरय मात्ते कातोर घालता दुर्योधनाल जांग भेतिता दुशासनाल रगत पिता कर्ण शकुनिका माती कातोर घालता असल पुरे प्रतिज्ञा केला हे केल्लें हांव आनीक ना न्हय म्हणटना इतली म्हाका शौर्य पराक्रम आसून मिगेल प्रतिज्ञा ते हांव सिद्ध कोरका जाल्यार हे वनवास जाऊ थंय राखुका तांकां युद्ध आपोवका असल पुरे कंडिशन अण्णान घाला तुका गोतूच न्हय तांणी युद्ध करना म्हळ्यार मांत हे आमकां राज्य दिना नासलें मांत युद्ध म्हूण पळय आतां धर्मू म्हूण धर्मरायान सांगून इतले काळ आमी धर्मारी चलीत न्हय आनी ಸ್ವಲ್ಪ काळा खातीर आमी धर्म सोडची कसो लेका द्रौपदी कळवे आनीक कसो म्हळ्यार तूं आतां धर्मराया मिगेल्या उल्लयील जालें तागेल्या तर तूं उल्लयील म्हणजे तो आतां ही प्राण सोडता तूं घुस न्हय धर्मा खातीर ताका धर्मा पशी चड तागेलें जीवन न्हय ताका म्हूण सांगून म्हणटना युधिश्टीर मेल्लो म्हूण जाल्यार युधिश्टिरान प्राण सोडले म्हूण जाल्यार अर्जुन नकुल सहदेव ही तशी करताची मागीर हांव वंचून कसो करूस तूं वंचून कसो करूस नमे तशें जावन तूं कसलेची हे चिंता कोर नाका कसो की एक वाट हांव सोदिता पळय बैल मनशान दादलो मनशान सरसून सुका म्हूण म्हणचे खातीर तुगेलें मन एक दृढ जेवचे खातीर हांव तुका एक काणी सांगता फुडली भृगु महर्शिले पूत एकलो च्यवन म्हूण आशिल्लो कळ्ळें तागेले बायलेलें नांव सुकन्या कळ्ळें तपस्या बसलो कोण च्यवन हजार वर्स जाले वो तपस्या दुखून वयर येयनी उट्टा येयनी म्हणटा तागेले आंगारी हुत्त वाडलो हुत्त म्हळ्यार बल्मीक म्हणटा पळय जाल्यार सुकन्येक कसलें दुख्ख जायनी कसलें बेजार जायनी हागेलो रापची कशी आमी गेले हांव व्यर्थ केलें जीवन कसलें दिसनी कळ्ळें
चवन तपस्सू जावन भायर येवतय ती थंयची राखून रब्बिल न्हय मागीर चवनाल ಒಟ್ಟುಚಿ ती संतोष पावनी चवनाल ಒಟ್ಟು असून नाका इंद्रसेना म्हण म्हळेले एकलील नामैकला होतो साक्षात महालक्ष्मी इतली चंदी कैती ती बाई 1000 वर्ष जल्लले 1000 वर्ष बोर जल्लले म्हणतारो म्हळ्यार म्हणतारो मुद्गल महर्षीक मरडिकोन घेवन तागेल सेव कर निमे आ मग आमकां मार्कंडेय ऋषीन रामाला काणी सांगील ते ऐक न्ही तू जनकरायाल धुव सीता कितले कश्ट पावली म्हणून ते मागीर तूं ऐकलें न्हय ती रान्नाक चमकली थंय पुणी सूख आशिल्लें ना न्हय रावणान तिका बंधना घालेलें गोतच न्हय कितले की वर्ष 1 वर्ष की पर्यंत सीते रावणाला रमणींतून नाशिल्लें जाल्यार ती भिल्ली बे ना न्हय रामाल विशयी तिका कितले उडगास येता आशिल्लो तेंची रामाल उडगास करून ती दोळे उद्दां काण आशिल्लें कडेर म्हणटा रावणाल संहार जाल्ली की रामान केल्ली की मागीर ती बामणाल उठ संतोशार ना आशिल्लें अन्येकली अगस्त्याल बायल लोपामुद्रा गोत न्हय तुका ती भयंकर चंदी ती कळवे 3 लोकांत तिगेली इतले चंदी कोणय नाशिल्ले काही ती राजकुमार जावन आशिल्ली तिका जाय जाल्यार चुकोवप भोग आशिल्लें कळवे जाय जाल्यार राजकुमाराक वर्डिकून घेवचे जाल्यार अन्नान अगस्त्या वर्डिकून दिल्लें म्हूण सांगून महर्षी अगस्त्या वर्डिकून घेतले नंतर ती कसले सुख भोगूक अपेक्षा केल्ले तिणें ना न्हय तिगेले ते अलंकारो अरमनेचो कळवे चंद वस्त्र गिस्त्र पळय घालचे पळय ते पुरय सोडले आनी कसं म्हण नारुमडी न्हेसली ती बामणाल मागशी चमकली आहारय कसले टिका कंदमूल फलची आहार नित्य अरण्यवास कळवे अगस्त्या वार्डिकोन घेवन ती इतले सुख भोगील म्हूण आमकां दिसच्या पुरो लोपामुद्रा ते स्वर्गा सुखापशी चड अगस्त्यूची मिगेल बामणू मिगेल देव म्हणून तिणें सुश्रूस केल्ले आराधन केल्ले कळवे म्हणटना ती काही कितली लायक नावच पळत सावित्रील काणी तुका अरण्यांत वनवास आसतना सांगला न्हय महर्शीन विमसेनाल पुतू सत्यवंता वार्डिकोन घेतरी ती सत्यवंत बग्गी मर्त म्हणून कळतरी तागेल प्राण मर्तन यमाल ಒಟ್ಟು यमलोका समीत ती वचनी में यमाक धर्म समजावन सोचे धर्माक समजावन सोचे उतरान उल्लोन ताका संतुष्ट कोरून सत्यवाना घेवन ये निवे ती म्हणटना पळय इतले जनाल नांव सांगलें एका पैशी एकले भारी चंद आनी पतिव्रता स्त्री तुवंय तशीची रूपवती यस पतिव्रता स्त्री बाई तू तांगेलान तू कसले क्षमा गुण म्हूण आसली ते तुगेलान तू यस येद्दोळ तू कितले सकड कष्ट नष्ट भोगली न्हय आनी एक ಸ್ವಲ್ಪ दिसा खातीर ಸ್ವಲ್ಪ काळांतू कसले एक असहन दाखोवन कोपून चुकी कोरनुका कळवे आनीक कसं म्हळ्यार एक महिनो 15 दीस मात्र भरला आमगेले हे अज्ञातवास जेवचे हे समयांत आम्ही सहन कळून घेतले म्हूण जाल्यार कळवे आम्ही सिरकून पडल्या वापास वनवासा वचूक जाता तशें तू कसले चिंत कोरनुका युधिष्ठिरा तू कसले उल्लो नुका म्हूण सांगता कडेन ती सांगता म्हाका वय बिमा हे पुरे म्हाका गोतस जाल्यार मिगेले पट्टा कितले संकट येतस म्हूण गोतसवे ताजे खातीर हांव तुगेला येवन दोळे उद्दा काडलेले युधिष्ठिरा लागी वचनी हांव ताका निंदय करनी तागेले वचूक वचनी इत्या म्हळ्यार तागेले कसं सांगल्यार तो धर्म म्हणटा म्हूण सांगून कळवे आतां आमी कसल साधन करूं ह्या विशयांत म्हूण आलोचन करी कळवे ती केकई राजकुमारी कोण सुदेशना तिका मिगेल चंदाई विशयांत असूय आसा तिगेल्या पशी चंदी म्हळेले असूय आसा कळवे आनी कसं म्हण विराट राय खंय मिगेल वयर दोळ घालता की म्हूण म्हणलेले एक शंकस टिका आतां चावन ती किचकाले म्हाका पेटयतस राग वस म्हूण सांगून आतां सुदेशन ताका सहाय करता तागेले परस म्हूण कळ्ळे कुळ्ळे किचकाक कसले भंय ना जाला सगळो दीस वर्डिकोन घे म्हूण पिडन करता ताजी मान न्हय मिगेल्या कसकसले एक नज्जशील उतर पळय उलयता जाल्यार कोप कोरनच म्हूण म्हाका गोतस कसले उद्वेग दाखयना नशी कळवे ताका कोप येना नशी चंदायर दीस काडतरस आनी ताका ततवळ सांगता आत्मानम रक्षा किचका मिगेल मोहा पूण तुगेल प्राण तुका वच पशी तुका रक्षण करून घे मिगेले 5 जन बामण आसात पळय गंधर्व तांगेले एक मात्र पत्नी हांव कळवे तांणी बहळ साहसी जन तशें जावन तूं मस्त तांगेले बायलेक वयर दोळ घाला म्हूण कळ्ळा रे तांणी तुका सोण तशें जावन तूं तुगेल जीवन पळ म्हणून हांव सांगता
जाल्यार तो कसले म्हाका एक मिगेल उतरां कसले मान्य करना कसले म्हळ्यार तागेल मातेन तो महापराक्रमी मणस तो तागेल विशयांत जंबकुचित रस्ता सांगता तो नाहं बिभीमी सैरंद्री गंधर्वाणां शुचिस्मिते शतसहस्राणि गंधर्वाणां अहं रणे समागतं हनिष्यामि त्वं भीरु कुरु मे क्षणं पळे सैरंद्री गंधर्वा काही बिना कोणाकय बिना इत्याक म्हणून तू लेखच्या पुरो हांव कितले पराक्रमी म्हळ्यार लक्षोपलक्ष गंधर्व एक क्षणा मेगेल ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಕೊರಯಿಲ್ಲರಿ आव तांगेल ಒಟ್ಟು युद्ध करून तांग पुरो जनाक संहार करता तितली समर्थ हांव तेच हांव गंधर्वाल बई तू म्हाका दाखोव नका म्हणटा आनी नाका लेले वपास बाद दिवच्या शुरू केला कळवे जाल्यार हांव सांगला तू कसले सांग मेगेल 5 गंधर्व बामण आसा पळय तू गेल पशी तांणी कितली की लायक म्हूण म्हणला तांतू एकल्या पुडी तुका जय करच्या जायना म्हण म्हळ्यार एकल्याल्या पुणी तू गेलवूच्या जायना म्हूण म्हणला आनी म्हाका तुगेल विशया कसले आशिना आसक्ती ना कसले तू जाय म्हणून मिगेल विशयान तो आसक्ती दाखयता म्हणल्यार तो अट्टहासारी हसता आनी सीदा सुदेशनेला वचून तिगेल्या कसकड समालोचन करता म्हूण कळवे आन्यक पळय आयच्या दिसाक सुदेशनेन म्हाका आप्पन किचकाल करकडूचून मदीर हाडका म्हूण म्हणलेलें हांव नाका म्हणल्यार आयकनी वच्चू का म्हणले नंतर म्हाका उत्तर हांव सेबकी जाल्ल्या म्हूण म्हणलें तिगेल उतर काडूचे तुवें हांव चमकली तई सुरवेक चंद उतरारी उरलो न्हू मिगेल बायलजा म्हणालो केन्ना हांव तागेल उतराक मोल दिनी कितें दना तो बलात्कार करून जाल्यार म्हाका वश करून घेवका म्हूण म्हळेल प्रयत्नार आशिल्लो तागेल मन कळ्ळी म्हाका कुडले ताका लोकोन हांव रायाले चमकली तागेले आनी शरण येयले हांव म्हूण सांगलें जाल्यार तो राया रायाकय भिना तो मिगेल केश तांडून नेला पाडोवन मस्तिलेल तुमकांय गुत्तच न्हय तुवय पळयला विराट रायान पळयला युधिष्ठीर येशिल्लो कंक जावन कळवे आनी रतीक कितली जन सकड बरलिलीची तई पौर म्हळ्यार राज्याची जन तांणी पुरय तांगेले तर पुरय म्हाका इतले अपमान केले न्हय हांव मिगेल दुख्खा कारणान विराट रायाकय त्या कंकाकय मस्त निंद केला हांव ना म्हूण म्हणा कळवे जाल्यार विराट रायान किचका कसं शिक्ष दिल्ले कसले कर्ण इत्याक म्हूण म्हळ्यार किचक तागेल सेनाधिपती किचक नानतलो रे तो सलवत की विंगड राज्याचे राय आक्रमण करूं येता की म्हूण म्हळेलें बई ताका कसं कळ्ळें तशें जावन आन्यक कसं जावन म्हळ्यार मेवणं ही बई हें ताका गोत्त आशिल्ली देखून तो इतली मिती मिरबला कळ्ळें मिगेल आक्क जेवो बाबत जेव म्हाका कसले करना म्हूण म्हणलेलें गर्वानाची तो मिती मिरबला म्हणटा पळय आन्यक कसं म्हळ्यार ताका भिंगडाल बायला पळयल्या रे भारी खुशी ताका आनी आदाय म्हूण सांगून तेरिगे म्हूण सांगून पुराय जनाक दोचून दुड्ड घेता तो तशें जावन पळय ताका धर्म म्हळ्यार कसो म्हूण गोतना ताका विनय बुद्धी म्हळ्यार कसो म्हूण गोतना केन्नाय उद्धटतन दाखयता केन्नाय म्हाका पिडन दित तर आसता ताका कसले शिक्षे रायो दिना म्हूण जाल्यार पण आज येशी मस्तिल्लो म्हाका राज्यसभेन तो रायला तर पाय कसले करूं पुरो ताका अड्डी येतलो कोणेय ना अंच म्हूण जाल्ला पळय पक्कन एक दीस ताणें आन्यक बंद म्हाका आपळ्ळें कसले केलें म्हूण जाल्यार हांव ते दुसूची जीव काण घेता तुमकां भारी धर्म म्हूण जायत हांव मेले नंतर तुमी धर्म पालन करून संतोशार आसायची कळ्ळें तुमगे प्रतिज्ञा पूर्ण जावो जाल्यार हांव वांचूका म्हूण जाल्यार सगळो दीस तुमी कसो म्हणचे आमगेल प्रतिज्ञा भंग जावचे नज भारी सहन निरसुका कोप्पू नज केदन कसल कार्य कोरका तें आलोचन करून कोरका हेंच जालें तुमगेलें एक दीस योकी चक्कू म्हाका तांडून व्हरता खंडीत कळ्ळें हांव कांय तेदन मानचेना तशें हांव तुमगेल बायल तुमकां जाय म्हूण जाल्यार कसल म्हूण एक काम करी म्हूण सांगता रस आनीक कसं म्हूण म्हळ्यार भार्यायाम रक्षमाणायाम प्रजाभवती रक्षिता एक बायलेक रक्षण केलें म्हूण जाल्यार तागेल चेडूं रक्षण केलेलें वरी ताणें इत्याक म्हूण म्हळ्यार पळय तिका जाया म्हणटाची बायलेक इत्या म्हळ्यार तोच तागेले बायल पोट्टान तो एक बिंदू रुपार वचून मागीर तो मग पुताल रुपारी भायर दिकून तिका जाया म्हूण म्हणटाची कळ्ळें तशीची पळय आमी कशी तुमकां अनुसरसूं का तुमी सांगिल्लें तशें आयकूं का तुमकां फॉलो करका तुमी लेखता की तशीच आमकां एक आश आसता न्हू आमगेल बामणान आमगेल रक्षण करका म्हूण न्ही तशी हांव निमगेलेलें चूक कितें
तू न वात म्हाका रक्षण कोरका म्हूण म्हणटा. आनी क्षत्रियांक बहुमुख्य धर्म कसो न्ही म्हूण म्हळ्यार अधार्मीक कोण आसाची तांणी शत्रूची. कोणाक धार्मीक क्षत्रियाक अधार्मीक जन कोण आसाची तांणी शत्रू. तांकां ध्वंस केल्ले म्हूण जाल्यार क्षत्रियांक ताजे पयशे व्हड धर्म परमोत्कृश्ट जावन आशिल्ले धर्म म्हळ्यार विंगड खंयचे ना. तेच चावन तूं कसल कोरका म्हूण आलोचन कोर न्हू. ते किचकायेक दिवका जे शिक्षा दिवची लायक म्हूण सांगून आनी रडतकय ती रडतना भीम ताका मस्त रितीन तिका समाधान करता आनी म्हणटकय जायत द्रौपदी तुगेले वैरी ताणें मस्त अत्याचार केला न्हय ताका हांव दीश मारता म्हळें खंडीत म्हूण. आनी कोपान द्रौपदीक सांगतकय तूं कसलेची भिवू नाका कसले बेजारी करूं नाका. तूं युधिश्टीर जय जाल्यार धर्म म्हूण बैसो. हांव हे विशयांत धर्माचे आलोचना करना. आतां बीन हांव किचकाक मारनी म्हूण जाल्यार तूं सांगल्या वरी तो एक ना एक दीस तुका वापस अशी बात दिता. मात्र न्ही बलात्कारान तुका तांडून व्हरचें पुरो. तशें चावन हांव तूं सांगल्या वरी ह्या किचकाक तागेले बंधूंक पुराय हांव संहार करता. तूं कशी म्हूण म्हळ्यार तूं सुख दुख्ख तुगेले पळोवन घेवका. दुख्ख शोक दूर करून घेवका. हे रात्री वच्चो जल्न आजे रात्री तूं हांगा येयली ही रात्री जाले नंतर पाय सांजे किचकाले वस आनी ताका संकेत करी कसले म्हळ्यार नृत्य शाले येवका म्हूण सांगून बायल मनशांक थंय नृत्य शिकोवच्याक थंय एक मत्स्यरायान निर्माण केलेले. मत्स्यराय म्हळ्यार कोण योची विराट देशाचो रायो कळ्ळें. विराट राय तो मत्स्य देशाचो राय ताणें एक नर्तनशाला केलेलो आसा. थंय सकाळचे वेळाक बायल मनशां येताची नृत्य अभ्यासन करताची. रात्री तांगेले घर कडेन वचून वतात थंय. तशी एक श्रेश्ठ मंच आसा ते थंयची ते दुश्ट किचकाक कळ्ळें. ताका तागेले आनम्मा म्हळ्यार पितामह प्रपितामह हांणी प्रेत रुपार आसाची. इत्याक तांणी यशस्साची म्हणून तागेल्या तूं निमगीत म्हूण जाल्यार कोणाकय तूं निमगिलेलें कळून नजे कोणयची ताका दिल्लें उतर आयकुचें काय नजे. तशी एक सांगता ती कशी चोलका कसो कोरका म्हणून. द्रौपदीक वो सांगता कोण भीमसेन कळ्ळें. कडेरी मुखारसून कसो कोरका तें हांव करून घेता न्हय म्हूण सांगता. जनमेजयो थंय आतां भिमान आनी द्रौपदीन किचकाल वदेक एक कसो कोरका म्हूण म्हळें एक संधान केलें न्हय. मस्त कश्ट तांकां सुमार वेळ बैसून दुख्ख करताची. आनी एक कसो म्हूण म्हळ्यार आनी येवची रात्री भारी कठीण आसता. तशी त्या कठीण रात्रीचे विशेषण कसलें हें तांणी कसं दोग जाणांक एक कसो की मनान तो स्फुरण येता जाल्यार त्या विशयी दोग जाणांनी तांगे एक मनान तो दवरून घेवन तांणी विंगड जाल्लीची कळ्ळें. तशी म्हळ्यार कोण द्रौपदी चमकली म्हूण तिगेले मनान तो म्हगेले बामण कशीपणी भीमसेन कशीपणी करून ते हाक मारता म्हूण कोणाक किचकाक. तशी सकाळ जाल्ली कळ्ळें. सकाळ जाता सैरेंद्री तिगेले दैनंदिन कार्य म्हणटा पळय तें करतरच द्रौपदीक ते एक किचकाल वदे विशीं जावन कसो कोरका म्हूण म्हळ्यार एक संधान कळ्ळें करच्याक एक प्रयत्न करतात तांणी. हांगा जाल्यार किचकू एक कशी जाल्यार तांडून हाडून मेगेल बायल कोरका म्हणून तो मन दवरनास कळ्ळें. इतक म्हूण म्हळ्यार तो वायटूची तागेले वायट नडती जाल्यार विराट राय कसले प्रतिबंधक करना न्हय. तूं अशें करूं नजे तशें करूं नजे कसलें शासन राय करना म्हणटा नाका गम्म जाला कोणाक. तशी आनीक तिणें स्पश्ट तिका कशें जाल्यार तांडून व्हरके पुरो म्हणून हाका दिसता कोणाक भीमाक. आनी तिणें म्हणलां ना कसो म्हूण म्हळ्यार तूं म्हाका रक्षण करना नातल्यार हांव वंचून आसना. एक वेळ हांव मरता एक वेळ किचकाल वधी जाता म्हूण सांगून तेदना भीमसेनान सांगून पिटयलें न्हू तिका सांजीच्या भितर किचका वचून मेळ्ळा म्हूण
कळवे कडे द्रौपदी संजे जेवते रक्का म्हूण लेखल्यात ते राक्कू सोडले ताणें किचका सोदून वचका खंय आसतो कसले तिका एक सोद एक कसं म्हणजे कामान तो आयास जेयिनी म्हळ्यार ताका सोदूच्या प्रयत्न करचे पयशे फुडेची कीचकू पल्ली जेवका जाल्यार विराट रायाला रमने येयला आनी सैरेंद्रीला सांगतके सैरेंद्री काल सांगेल उडगासस न्हय रायाले समक्ष मारीचे हांव तुका पय्यान मस्तिलेल आनी सभा मध्येन तुगेल एक मर्याद काडल्यावर जाल्यार हांव ओपोता जाल्यार तुगेलें रक्षण कोणें येयलींच वे ना न्हय म्हणटन तुका कळ्ळें न्हय हे राज्यान तूं म्हाका कसलो स्थान गौरव बस म्हूण सांगून कळ्ळी न्हय तशी आनेक कसं म्हळ्यार म्हगेलें एक स्थान गौरव हाजे एक कसल प्रभाव कळ्ळी वे तुका म्हूण म्हणटरस आनी तिगेलें सांगतके विराटो मत्स्य देशाक राय जावन पुरो जाल्यार जावन राय हांवची इत्याक म्हूण म्हळ्यार हे देशाचे सर्व बल म्हगेले एक अधीनांतस म्हूण म्हणटा आनी ना खंयचेच हे जावं आतां तूं आतांचे वेळा जाल्यार म्हाका तो सांगता कोण किचक म्हळ्यार आतांच्या आतां तूं म्हाका वाडेकून घेता म्हण कसलेच एक विशय जावो आसतर आसतरी वाडेक करून घे म्हणून सांगता जाल्यार एक म्हणटा कसलें म्हूण म्हळ्यार तुगेलें दास्यता मान्य तुका खर्चूच खातीर दिसाक 100 स्वर्ण नाणयां दिता म्हूण म्हणटा ते 1 पवनाची की 10 पवनाची की सांगत 100 स्वर्ण नाणयां दिता आनेक म्हळ्यार तूं ते 100 जाय जाल्यार खर्च करूं येता दिसाक कळ्ळें तशी तुका तितली मात्र वे 100 चील मात्र वे संपत ताजे नंतर 100 सेवक तुका 100 गटल्यान सेवकी तुगेले सेवेक येतात न्ही तूं आपयले कुडले ह्या पुराय तुगेले उपभोगा खातीरची हांव करचें समार एक सृश्टी करचें जाल्यार एक विशय यो म्हूण तूं लेख कळ्ळें आनेक कसं म्हळ्यार इतली स्थान गौरव म्हाका आसतना तूं सांगिल्ली बरी विराट देशाचे एक विराट देशाक एक म्हगेले म्हगेले कसं म्हणटाची स्थान गौरव विराट देशांत कसं म्हण तुका कळ्ळा न्हय आनेक कसं म्हळ्यार तुका तोच सांगतके किचक द्रौपदी तुका 100 सुवर्ण नाणयां दिता एका दिसा खर्चाक तूं दिसा दीस अशी आयिल्ले हे पुराय आसना कसले नाणयां सकणी दिसान दीस तूं ते ओटो करून दवर न्हू तुगेले एक उपभोगा खातीर कळ्ळें हे गड्डा वयील आसना ते गड्डा घाल्लेले एक दिव्य रथ तुका पेटोवन दिता कळ्ळें मागीर एक चांग दीस पळोवन तूं हांगा यो म्हूण सांगून सांगता कळ्ळें द्रौपदीक भैया जायनी किचो कश पुरे लाली घालता न्हय म्हाका म्हूण म्हणलेलें एक असहना कसले का बायो अशें करता म्हूण म्हणलेलें त्या वयना इता म्हळ्यार इन तयार करला न्हय सोडवान घेवचक सैरेंद्री सांगतकी जैत किचका म्हाका विंगड कसले उपाय ना म्हूण दिसता तशें हांव तूं सांगिल्लें तशें चलचें म्हूण हांव लेखला म्हूण खुशी जाली काय ताका वय 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 तूं कसलें म्हगेलें संकोच करूं नाका सांग तुका कसलें करता म्हूण सांग जाल्यार ती सांगतकी म्हगेलें एक कंडिशन आसता कसं म्हळ्यार तूं तशी चोलका कित्याक म्हूण लेखशी म्हाका तुका कसलें अपाय जावचें न्हय कोणें पळयलें केल्लें समजय न्हय हें आनेक कसं म्हळ्यार अपाय कोणाल निमती म्हळ्यार तुका म्हगेल बामणाल निमती अपाय तशें जावन म्हळ्यार तुगेले बावंड आसच्या पुरोची तुगेले मित्र आसच्या पुरो तुगेले आक्क आसच्या पुरो हें हांव तुगेलें येता म्हळ्यार विशय कोणाकय कळून नज मस्त गुटावर दवरका तुवें कळ्ळें एकाच वेळे तूं हे विशय संतोशार कोणा लेगीत सांगली म्हूण लेख्या कडेन म्हगेले गंधर्व बामूण म्हळेल पळय तांकां कळ्ळी म्हूण जाल्यार म्हाका तुका दवरनात तांणी थंयच्यान तूं म्हाका कोणा लेगीत हे विशय सांगना म्हूण म्हाका उतर दी
मागीर हांव तुगेलें येवचें म्हूण. अयो हाका बारी संतोश जाल्ले कळ्ळें. तीण एक पण मेगेल जाल्यार पुरो. तीण मेगेल आयल्या पुरो. तीण सांगेल पुरे काम करता म्हणून तयार जाला न्हू तो. कुडले जायत म्हणटकीर जायत सैरंद्री तूं सांगेल तशें करता कोणाकय सांगना. तुगेले घरा कडेन आबय येता कळ्ळें. म्हूण सांगता खंय. कोणाकय कळना अशी कोणाक तुगेले गंधर्व बामणांकय कळना अशी येता कडेन ही म्हणटा खंय म्हळ्यार हांव मेगेल घरा कडेन तूं येवचें तेदनाय कळटा तशें हांव न्हू हांगे एक नाट्यशाल आसता मॅ त्या नाट्यशाल बैल म्हणजे म्हळ्यार चिले चेडू येताची सकाळी वेळ मात्र नर्तन शिकच्याक रात्री जतन तांगेल घरा वता नव्हतं नाट्यशाले तो गुरू तो कसं की ताका एक घर दिला म्हणटा कोणेय सनत जाल्यार तूं येतना कळका येवका कळ्ळें कोणाकूय नज ते गुटार सुची स्थळ त्या नाट्यशाल रात्रीचे बंद तांचे भितर कोणी येतीत म्हळेले एक कोणाकय एक आलोचना आसना आयडिया आसना म्हणून म्हणटना कडे आत्ता ताका सांगले तो जायत म्हणालो रात्री येता म्हणालो आतां द्रौपदीन भीमसेना सांगका नवी तिका दनपार इराकूका पडले इतक म्हूण म्हणल्यार तो रांदपा तयार करता रसता न्हू कशी वच्चे दनपाराय जायनी सांजे ते राखले की आनी रात्री येयली न्हय वच्चू का न्हय भीमाला सांगू का न्हय कशी पुणी वच्चून भीमालागी सांगता ती हांगा हाकाय बारी संतोश जाला की किचकाक हांव कशी चंदू जावन वची ती गेल्यागी म्हणून न्ही जावन बारी चंदू मन तशी जाल्ला खंय कळ्ळें आनी तागेल मनान तूं ही सैरंद्री जेव म्हाका मोस करतवे पट्टे सांगतवे कसले आलोचना येना कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ ताणें आलोचना केलेले जाल्यार तिका अपमान केला ती इतले बग्गी कशी ओपल म्हाका म्हूण सांगून ताणें लेक वयशिल्लें ज्या तागेल्या मनान तूं द्रौपदी विशयान बारी इच्छा आसा म्हणटना ती गेले तिका कशी स्वागत करचें तिका कशी आभरण दिवचें तिका सलसकडा मंगल दिवेत तिका कशी तिगेल वटो हांव कशी सरस सल्लाप करीत असले पुरेची तागेलें मन आशिल्लें देखून द्रौपदी कशी ओपली म्हूण म्हणलेलें विशयूय येना तशी सांजी म्हणटना ती भीमसेनाले वता भीमसेन सांजी मेळटा भीमसेना तूं सांगील बरीची हांव किचकाल्या पुरे सांगला आज रात्री नाट्यशालेन तूं यो म्हणून सांगला कळ्ळें खंडीत तो येता आतां ताका कसो करका तूं त्या केल्यार जाल्लें ताका मारल्यार म्हाका भारी संतोश कळ्ळें तशें हांव तूं मार ताका म्हूण सांगता मी गेले दोळे उद्दाक राबले म्हूण लेक ताका मारले म्हूण जाल्यार म्हूण तेदना तो सांगता खंय द्रौपदी जायत तूं सांगील तशी करता हांव म्हाका किचका मारूक विंगड कोणें जावका म्हूण ना हांव एकलो वता कळ्ळें हिडींबाल वता हांव एकल्यान युद्ध करनवें म्हाका हिडींबा मारतना कितले संतोश जाला पळय तशी आतां किचका मारतना संतोश जाता कळ्ळें वता हांव म्हूण सांगता आनी एक म्हणटा खंय पळय सत्यप्रतिज्ञा करता हांव मिगेले अण्णा मिगेले भावंड आनी धर्म आमी पालन केलें ताजे वयरी आण दवरून प्रतिज्ञा करता कसो न्ही म्हूण म्हणल्यार इंद्रान वृत्रासुरा कशी संवार केले पळय तशी हांव त्या किचका मारता पक्कनी हांव रहस्य जावन मारता पक्कनी मागीर ते ताण बीन धांवच्या प्रयत्न करून बहिरंग म्हळ्यार भायर येयले म्हूण जाल्यार थंय हांव ताका मारना अशी सोणा पक्कन त्या वेळाक ताका वांचूच खातीर विराटरायान सैन्य पेटयला रे हांव ध्वंस करता तूं कसले आलोचना करूं नाका म्हूण जाल्यार द्रौपदी म्हणटा खंय पळय ताण भायर येयल्यार ताका मारूं जायना तशें जावन भितरी कसो म्हणून करता तुवें इता म्हळ्यार पक्कनी बहिरंगान तूं भायर येवन तूं ताका मारलें म्हूण जाल्यार आमी कोण म्हूण म्हणलेलें हांगाची जना पुरे कळटा तेदन ते दुर्योधनाले विशय वता तशी तूं प्रतिज्ञा केल्लेलें तूं साचुका जाल्यार तूं कोण म्हणलें कोणाकय कळना नशी रहस्यारेची किचका मारका तुवें कडे ती तो सांगता की जायत गो द्रौपदी हांव चंदरिती ताका मारता कोणाकय कळना नशी हो कसो करता रात्री किचकान नाट्यशाले येवचे पयशी फुडें किचक कशें येता म्हणून राखून बसला किचकय कसो करता बारी चंदू जावन सिंगार करून घेवन सैरंद्री लोटव हांव सुका म्हूण म्हणलेलें एका आशेरी ते नाट्यशाळे लागी आयला तो डान्स क्लास म्हणटा पळय थंय येयला कळ्ळी ताका नाट्यशाले भितरी प्रवेश करतना थंय सुरवेकची कोणकी न्हिदून नाशिल्ली दिसता मंचा वयली ताका कळ्ळें ही सैरंद्रीची नव्हे म्हूण किचका भारी संतोश जालो खंय तिका पयले खंय हे सैरंद्री म्हूण सांगून हळू चिती गेले आंगाक हळू आपडता
आपडतना भीमसेना लांगते भीमसेनाक सुरवेकची भयंकर कोप आशिल्लो आत किचकान आपळे कुडले ताका कोपान तो एक नमने कोपून म्हणटा आपले उज्जुशी जाल्लो म्हण तशें जाला किचका कसं कळटा वो भीमू आका आपल्या कोप येता ताका कसले गोतसवे ताका कुडले तो कसलेची प्रतिक्रिया दिना न्हय सांगता कैसे इरंद्री तूं म्हाका कित्याक हांव आपल्यार तूं इतें म्हाका पटोवन धरना कळ्ळें आतां पळय तुका तुका हांगाची मेळटा म्हूण तूं लेखला रे कळ्ळें तुका वारडी करून घेवचें आसा तुका एक रमणी केला हांव त्या रमणीन तूं 100 गटल्यान 10 जनां दवरला पुरे तुगेल कतीरची ते थंय पुरे तयार करून हांव हांगा येयला आतां तूं थंय येयल्यारच आतां मिगेल उठ चंदी दिसतरच तूं कितले चंद वस्त्र धारण केला न्हय पळय तो समदिस येना कळ्ळें जाल्यार वो सांगता ती चंदी जावन वो चंदू जावन येयला न्हय तागेले मनान ती बाई चंदी जावन येयला कಡೆ ಭೀಮಸೇನು ಚಿಲಿಯಾಲ್ ವಾಯ್ಸಾರ್ ಉಲ್ಲೇತ್ಕೆ तू बदत बारी चंदू जलरी तू आत्मप्रशंसा करून घेवचें नज न्हय आतां तूं म्हाका आपडतरच न्हय तूं कितली त्या स्पर्शान कितली सूख मेळटा न्हय म्हणलें की तुका येद्दोळू असल स्पर्श सूख मेळणी आसच्या पुरो कित्याक म्हूण म्हळ्यार म्हाकाय गुत्तस बायल मनशांक स्पर्श केलो म्हूण जाल्यार बारी सूख मेळटा म्हूण सांगून म्हणटना तूं म्हाका आपडतना तूं कशें जाल्लें फुडले किचक सांगता काय म्हाका भारी संतोश जाता तुका आपल्यार कडेन भीमसेनू उठान बसतकय उठान बसून वडवडान आसतकय आनी म्हणटकय तूं मूर्ख तूं एक सिंहा लागीं आयला त्या सिंहाक वोलसाच्या पळयता तूं चेल्ली म्हूण लेखला शिवाय हांव कोण म्हूण तुका गोतसवें म्हूण सांगून म्हणटरस आनी किचकाल मात्या कॅस धरून तांडीत मुखार किचकाक आनी भीमाक युद्ध जाता ते कशी म्हूण म्हळ्यार पायच्या दिसाक आमी पळया कायिनमाच्या मनसेंद्रियर बाबुद्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता